मॅडम आपलं नाव काय आहे? माझं नाव गीता सुपे. वय किती आहे मॅडम तुमचं? 65. 65 आहे. हां. आणि तुम्हाला डोळ्याला काय झालं होतं? मोतीबिंदू झाला होता. अच्छा, कोणत्या डोळ्याला झाला होता? डाव्या. डाव्या डोळ्याला मोतीबिंदू होता, हां. त्यामुळे नजर वगैरे थोडी कमी होती. कमी होती. आणि तुम्ही कुठले राहणारे? मी पुण्याहून आले इथे. आणि तुम्ही म्हणजे आता सध्या काय करता तिथे? आज सध्या सुनबाईकडे आलेली आहे. अच्छा अच्छा, हां. ओके. नाही तिथे पुण्याला काय पुण्याला करता? काही नाही, घरकाम. बस घरकाम म्हणजे हां, होम मेकर आहे म्हणजे. होम मेकर. आणि सध्या तुमचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय, हो. तर ऑपरेशनबद्दल थोडक्यात तुमचं काय एक्सपिरियन्स होता? आणि हॉस्पिटलबद्दल, स्टाफबद्दल, डॉक्टरबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे का? एक ऑपरेशन एकदम छान झालं. 15 मिनिटातच ऑपरेशन झालं. आता मला काहीच त्रास नाही आहे, एकदम ओके आहे. आता किती दिवस झालेत? 15 दिवस झाले आता. तर तुमचं नजर वगैरे कशी वाटते तुम्हाला? नजर वगैरे छान आहे. आणि इथला स्टाफ, हॉस्पिटलचं मॅनेजमेंट, डॉक्टरबद्दल तुम्हाला काय वाटतं की कसं हॉस्पिटल आहे, काय डॉक्टर तर थोडक्यात? एकदमच छान आहे. आणि बाकी स्टाफ स्टाफ पण चांगला वगैरे? आहे. स्टाफ पण चांगला आहे. हां. आणि ओव्हरऑल तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे इथला? एक्सपिरियन्स आमचा इथले 15 वर्षापासून आम्ही इथे येतो. अच्छा, हां. तर चांगलं म्हणजे आहे. तुम्ही तुम्हाला सर्व दृष्टीनं चांगलं वाटलं? हो, काही हो. काही उणिवा किंवा काही वाटलंय का तुम्हाला? नाही, काही उणीव नाही वाटली. खूप वर्षापासूनच तुम्हाला ओळखतो आम्ही. चांगला आणि experience इथेच आहे. येतो, सगळे घरदार आमचं सगळे इथेच येतो. म्हणजे स्पेशली तुम्ही पुण्याहून इथे आला त्याच्यासाठी? पुण्याहून आले इथे. थँक्यू सो मच. आणि बाकी जे लोक आहेत, हं. समजा ज्या लोकांना थोडी भीती वाटते ऑपरेशनची म्हणा, किंवा हां. नवीन हॉस्पिटल असले, हां. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू इच्छिता? बिलकुलच भीती वाटायचं कारणच नाही. 15 मिनिटात ऑपरेशन होते आणि नंतर पण काही त्रास नाही आहे. आणि लगेच तुम्ही काम पण करू शकता, नंतर लगेच काम करू शकतो. तर बिनधास्त करायला सांगायचं त्यांना. हो. काही इजा होत नाही, दुखत नाही, काही नाही, नाही. काहीच नाही. ओके, थँक्यू सो मच.